म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी कुशावर्ती करता स्नान त्याच वैकुंठी राहण दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी विठाला विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथमा नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया गंजाग्रपालाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तारो त्याचा विस्तारो गंजाग्रपालाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो गंजाग्रपालाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो बाबाजी संतारो दासा तुका बाबाजी संतारो दासा तुका चक्रपालाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी अभंग नामदेवरायांचा 4 चरणाचा गंगेचं महत्व प्रतिपादन करणारा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। महापुरुष दत्तात्रय किरू तांबे मोहन बाळा तांबे आणि रतन शंकर तांबे हे एकाच भाऊकीतले गेले एवढं बरं झालं। नर्मदा परिक्रमा आणि त्याचा असणारी ही सांगता गंगेच्या माध्यमातून थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि एक बरं झालं बघू रे गुरुजी तुम्ही या अभंगाची सूचना केल्यामुळे त्याच्या शेवटच्या चरणामध्ये ही परिक्रमा आहे त्याच्यातही परिक्रमा शब्द आला तो योगायोगानं। परिक्रमा ही तशी नर्मदा परिक्रमा आणि जो अभंग घेतलाय त्यालाही ब्रह्मगिरीची आणि अजून तिसरी प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा येते ती आपल्या पंढरपूरची। 24 तास तुम्ही उभे राहून पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन जरी नाही केलं आणि पंढरपुरामध्ये केवळ प्रदक्षिणा जरी मारली तरी तेवढंच पुण्य मिळतं ते। आणि मग हा जो अनुभव आहे वास्तविक ज्यानं ही तीर्थ यात्रा केली ना हो या कीर्तनांपेक्षा बघू रे गुरुजी त्यांचं व्याख्यान ठेवलं पाहिजे। बरी कीर्तनकार नसला तरी म्हणजे त्यांचे अनुभव सांगितले पाहिजेत नक्की काय आहे कुठून गंगा निघते कुठून येते कुठून काय होतं महाराज। आणि बऱ्याच वेळेला असं होतं महाराज आज आपण गंगा सोडून दुसरं काही बोलणार नाही कारण आज सगळे गाणारे वाजवणारे एकाहुनी बळी आहेत। नर्मदा एक कुवारी आहे नाम ती कन्या आहे आणि मी तुम्हाला जाताना नक्कीच सांगेल जेवढा मोकळा वेळ असेल ना त्यावेळेला या तिघांपैकी जो सापडेल ना त्याच्याशी आपले अनुभव आणि तिथल्या गप्पा विचारत चला। बस नाही तुम्हाला प्रदक्षिणेला जाता आलं ना तेवढं जरी यांच्या मुखातून तुम्ही श्रवण केलं ना तर तुम्हाला अर्ध्या प्रदक्षिणेचं पुण्य घरी बसल्यावर मिळणार आहे।
त्याच्याचं शास्त्र आहे महाराज. त्याचं एखादा अन्नदान करतो, परंतु कधी कधी जे परोसदारी करणारे म्हणजे वाढणारे असतात ना, त्यांनाही तेवढंच पुण्य मिळते. हो, प्रसाद खाणारालाही तेवढंच पुण्य मिळते, पण ताटावर उष्टा प्रसाद टाकून पायंदळी घालवणाराचं असलेलं पाप पुण्य सगळं निघून जाते. बऱ्याच वेळेला असं होतं. कारण आपण पाहतो बा, आता इथे जेवायला नंतर लोक बसतील. आता इथे मग एखादा कोणीतरी माईक घेणार आहे, बा हा नर्मदा मैयाचा प्रसाद आहे, कोणीही ताटावर उष्टा टाकू नये. आणि बाकीचं काय जेवण असतं, लग्नातलं जेवण सुद्धा प्रसादच आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते कोणतंही अन्न असो, ते ब्रह्म स्वरूप आहे, तो यज्ञ आहे. आणि म्हणून त्या अन्नाचा अनादर होता कामाचा नाही. आणि ज्याच्याकडून अन्नाचा अनादर होतो त्याच्यावर अन्न करुण्याची कधीच कृपा होत नाही. विठाला 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 विठाला. आता हे गाणारा तो त्याच्या राग रागीतून गात असतो. बाकीच्यांना काय, आता तुम्ही कोणताही राग याच्यातला त्याच्यात जरी घातला तर हे म्हणतील बस गुरुजी चांगलं गायले. पण जो त्याच्यातला जो तज्ञ तो म्हणेल गुरुजी तिथं अमक्या अमक्या ठिकाणी याच्यातलं त्याच्यात मिस केलं. हा, जो जाणकार असेल तो महाराज, त्याला काय कळणार आहे. आणि म्हणून गंगा मैयाची जी परिक्रमा आहे ना, आयुष्यात एकदा तरी घडावी. काही काही लोक दरवर्षी करतात. आता तुम्हाला रस्त्यानं भेटली असतील, काही म्हणाले असतील आमच्या 7 झाल्यात, काही म्हणाले असतील आमच्या 5 झाल्यात, आमच्या 11 झाल्यात, भेटले असतील रस्त्यामध्ये हे सगळे. आणि महाराज एवढी सदन घराण्यातली माणसं असतात ती, पण इतक्या साध्या सोयीमध्ये ते राहतात. आश्रमान मिळेल तो प्रसाद त्या ठिकाणी घेतात. हो, आणि असा एकही नर्मदा मैया एकालाही असं करत नाही. करा एखाद्या आश्रमामध्ये त्याची क्षमता जरी तेवढी नसली ना महाराज, तरी किती तिथे 100 नाही 200 500 जरी आले तरी त्यांना तेवढा अन्नप्रसाद पोहोचवतात. आणि आज मला आता कालही फोन झाले महाराज, जे जे गेलेले आहेत त्यांचे अक्षरशः सगळे आश्रम आज पॅक आहेत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचे. आणि एक कुणा ठाऊक तुम्हाला तिघांचं खरंच भाग्य बघुरे गुरुजी यांचं आज. हो, हे यात्रा करून आलेत आणि हे सांगता करतात. सांगता करत असताना सुद्धा अतिशय खरोखर तुमच्या यात्रेला 4 चांद लागले मी असं समजेल. कारण तुमचा जो समारोप आणि नर्मदा मैयाची जी सांगता तुम्ही करताय, आज नर्मदा जयंती. आज नर्मदा जयंती, ज्या नर्मदेचा जन्म ज्या दिवशी झाला ती जयंतीचा दिवस आजचा आहे महाराज. आणि त्या दिवसाला तुम्ही जर हे खऱ्या अर्थाने जर करत असाल तर अजून याला आणखीन काही जास्त बोलायचं पाहिजे अशातला काय प्रकार नाही महाराज. हा योगायोग किती पवित्रम पवित्रो वा मंगलानांच मंगल. विठाला 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 आता या बाकीच्या गोष्टी मी त्यांच्याकडून तुम्ही ऐका. मोकळ्या मेळात बसल्याच्या नंतर मी तुम्हाला जे तुमच्या कानावर जे मिळणार नाही ऐकायला मी ते सांगतो तुम्हाला. हे बाकीचं सगळं त्यांच्याकडून ऐका. न ओमकारेश्वर पासून सुरुवात करायची असते, नंतर तिकडून गंगेकडून यायचं, अमरकंटकला जायचं, आणि मग तिथून होडीतून इकडे यायचं, तिकडून जायचे, परत इथं आल्यावर कन्यापूजन वगैरे करायचे. सगळं 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 ते त्यांच्या जीवनातले अनुभव सगळे सांगतील, माझ्यापेक्षा चांगले आणि निवांत सांगतील ते. कारण त्यांच्याकडं भरपूर वेळ असेल, माझ्याकडं आता फक्त घड्याळाचं टायमिंग आहे. हो, एक अनुभव जरूर त्यांच्याजवळ बसा. आणि जेवढे तुम्ही त्यांच्याजवळ बसून काही घ्याल तेवढं तुमच्या भाग्याचं आहे. नर्मदा मैयाचं चिंतन जरी त्यांच्याबरोबर बसून घडलं तरी तुम्हाला निम्म्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळते. ह्याला पुरावा आहे स्कंद पुराणे माझ्या गाडीत आहे. आता तुम्हाला सांगतो मी त्याचे काही दाखले देणार होतो आज तुम्हाला. कारण आणि जर कोणाला जर वाचायचं असेल नर्मदा मैयाचं महत्त्व, ते जे नर्मदा महात्म्य जरी दिले ना बाबा तिथं, तरी त्याच्याहीपेक्षा सखोल माहिती, तिच्या काठावरच्या प्रत्येक तीर्थाची माहिती ही स्कंद पुराणाच्या रेवा खंडामध्ये आहे. आणि हे रेवा एक नर्मदेचं नाव आहे.
रेवा एक नर्मदेचं नाव आहे आणि स्कंद पुराणामध्ये तिचा एक स्वतंत्र असा खंड केलेला आहे, त्याला रेवा खंड नाव दिलंय. त्याच्यात संपूर्ण अशी यमुना मैया नर्मदा मैयाची माहिती आहे. वेळ मिळेल त्यावेळेला घरी बसल्या बसल्या वाचा, ऐका, कारण ही ग्रंथांचं मी तुम्हाला सिद्धांत एवढ्याच करता देतो, कारण बऱ्याच वेळेला आपली इच्छा असते पण आपल्याला ती वस्तू सापडत नाही. विठाला 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 आता थोडासा नर्मदा मैयाच्या ओगमाकडे जाऊया आपण. आणि ती कन्या का राहिली? बाकीच्या सगळ्या कन्या नाही आहेत. हो, लक्षात ठेवा. जशी गंगा आहे, आता शास्त्राचा जर सिद्धांत पाहिला गुरुजी, तर गंगाच्या स्नानानं गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस तथा. गंगेचं स्नान झाल्याच्या नंतर पापांचं क्षालन होतं, हा सिद्धांत आहे. पाहत मी तरी पण गंगा कुवारी नाहीये. हा, गंगेचा विवाह कोणाबरोबर झालाय? कोणाबरोबर? अरे याच गंगेला 8 मुलं झालेली आहेत आणि त्याच्यातला 8वा भीष्म आहे. नाही कळलं का आता? गंगापुत्र. हा, सांगितलं, पुरावा दिल्यावर कळलं नंतर. महाभीष नावाचा राजा होता आणि याचं वर्णन श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुरुवातीला येते. मी तुम्हाला ग्रंथांची नावं सांगेल. आणि एक दिवस, महिलांनो फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. आणि काय घडतं, या गंगा नर्मदा, ही आपली असणारी गोदावरी, या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गंगा उभ्या राहिल्यात महाराज. नर्मदेला सुद्धा नर्मदाच कारणीभूत आहे. गंगा निर्माण व्हायला तिथं तीच कारणीभूत आहे. आणि इथं गोदावरी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याकरता, प्राप्त होण्याकरता त्याला अहिल्याच कारणीभूत आहे, बाकीचं कोणीच नाही. जेवढ्या गंगा निर्माण झाल्या तेवढ्या सगळ्या या माता मावल्यांच्या माध्यमातून झाल्या. निमित्त कोणी बनू द्या. विठाला 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 महाभीष नावाचा राजा श्रीमद भागवत. मला जसं आता तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि हे स्वर्गामध्ये एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये बसले होते. महाभीष राजा पृथ्वीवरचा. त्या काळामध्ये सत्ययुगामध्ये खालच्यांना वर जाता येत होतं, वरचे खाली येत होते. तुम्ही म्हणाल महाभीष तुम्हाला माहीत नसेल, हे मलाही मान्य आहे, पण एवढं तर ऐकलं असेल ना तुम्ही. त्रेतायुगामध्ये राजा दशरथ सुद्धा स्वर्गामध्ये लढण्यासाठी गेले होते. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या 100 लढत असताना त्यांच्या रथाचा नाही कोणाला माहिती आग काय झालं होता. हां, म्हणजे मला असं कोणीतरी उत्तर द्यायला असलं म्हणजे मला आधार येतो का आपल्या जीवाभावाचं कोणीतरी इथं आहे. आग मोडला, बरोबर आहे ना बाबा? हो. आणि कैकईनं हात घातला आणि आग धरला आणि त्याच्यात राजा दशरथाला विजय मिळाला. हां, आता एक आहे, हे खेडेगावात आहे म्हणून जरा सविस्तर विचारतो. आपण गाड्या हाकल्या असतील ना, टांगे हाकले का नाही हाकले? जर एकतर कधी गाडीचा रथाचा आग मोडत नाही, नीट समजून घ्या. आणि आग जर मोडला तर मोडतो कुठून? आता आमच्याकडे त्याला आखरी म्हणतात, तिथं मध्ये मोडतो कुठून? आखरीपासून. आता हे बाबा तुम्ही अभ्यासलंय असं नाही मी म्हणत, हे आमच्याच जातीने कोणीतरी सांगितले. काय होतं माहिती का, नीट समजून घ्या. अद्भुत रामायण आणि कबंध रामायणामध्ये पाहतोय, आखरीपासून मोडलेला आग धरता येत नाही. हो,
काय झालं, कैकेयी राजा दशरथाबरोबर त्या दिवशी गेलेली होती. आता कैकेयीचं वर्णन मी कधी भेटलो तर मला आठवण करा, मी त्यावेळेला सांगेल. हो, कैकेयी ही भविष्य जाणण्यामध्ये फार तरबेज होती आणि तिला हे माहीत होतं आज राजा दशरथाला लढायला जाताना आज काहीतरी जीवाला धोका आहे, म्हणून ती मागं लागून गेली होती त्यावेळेला. हो, आणि कैकेयी 3 गोष्टींमध्ये निपुण होती. कैकेयीचं चरित्र तुम्ही अद्भुत रामायण पहा. एक, ती शरसंधान करण्यामध्ये लढण्यामध्ये तरबेज होती. दुसरी, ती रथ हाकण्यामध्ये तरबेज होती. आणि तिसरी, ती भविष्य जाणण्यामध्ये तरबेज होती. परिणाम हे काय घडलं मी ते सांगतो तिला. आणि मग ते स्वर्गामध्ये जे जात येत होते ना, तर राजा दशरथाच्या रथाचा आक नाही मोडला. हो, आता तीर्थयात्रेला जायचं म्हटल्याच्या नंतर माणूस सर्व्हिसिंग करूनच जातो का, तर असा निघाला असाच निघाला तो. आता निघाला सिन्नरला तर कशी गाडी काढीन तो, पण त्याला जर वाटलं आता काही नाही प्रयागराजला जायचे, मग गाडी अशीच काढून नेईल तो. हो, सगळी सर्व्हिसिंग करील, मग गाडी ठीकठाक, टायर व्यवस्थित आहेत का बघ, नाही तर फुकट नाही समृद्धीला चढणार तो. आणि जर समृद्धीला जर जुन्या टायरनी चढला तर उद्यापर्यंत निरोप येईल आपल्याला, हे पोचले म्हणून. कुठं? प्रयागला नाही. 100 लढत होता, हे राजा सांगतो मी तुम्हाला. आणि इंद्र बाजूला उभा लढत होता, राजा दशरथ इथं आणि कैकेयी मागं बसलेली होती. त्यानं काय केलं, पहिले रथाचे सारथी मारला 100 कारण त्याला एकच माहिती होतं, काय, जोपर्यंत राजा दशरथाच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण आहे तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही. आणि मग याच्या हातातलं धनुष्य कुठेतरी बाजूला जावं म्हणून त्याचा रथाचा सारथी मारला. सारथी मारल्याच्या नंतर घोडे इकडं तिकडं पळतील आणि रथाचे घोडे जर मागून पळाले तर राजा दशरथाची पाठ माझ्याकडे होईल आणि मी त्याला पाठीमागून बाण मारेल. जेव्हा तो रथाचा सारथी मारला तेव्हा कैकेयीनं पाहिलं, कैकेयी मागून पुढे आली आणि रथावर बसली. घोड्यांची लगाम आपल्या हातावर घेतली. खीळ म्हणतात, काही ठिकाणी त्याला खीळ म्हणतात. हो, चाक बाहेर जाऊ नये म्हणून. एका बाणानं 100 राजा दशरथाचं लक्ष नाही असं समजून ती बाणानं खीळ उडवली. म्हणजे मागं पुढं होता होता चाक हळूहळू बाहेर येईल ते कळलं आणि राजा दशरथाचा रथ कलांडला का राजा काहीतरी धरायला म्हणून एक हात इकडं करील, त्यावेळेला राजा दशरथातलं धनुष्य हातातलं जाईल, त्यावेळेला मी त्याच्यावर बाण मारील. पण ही जशी खीळ कान खीळ उडाली तशी कैकेयीनं मागं बघितली. आता ती उडाली तर लांब उडाली, ती काय मिळाली नाही. आणि त्या कानखिळीच्या बाहेर एक 3-4 बोट आक असतो शिल्लक. पा तो जो आक आहे ना तो कैकेयीनं आपल्या हातानं असा धरून ठेवला. चाक आत बाहेर व्हायचं आणि 27व्या दिवशी मारल्याच्या नंतर रथ उभा झाला आणि मग राजा दशरथानं मागं बघितलं तर कैकेयीनं आक धरलाय. हो, आणि मग राजा दशरथाच्या लक्षात आलं का आज मला या युद्धामध्ये कैकेयीनं 2 वेळेला वाचवलं. किंवा एकदा सारथी मारला तेव्हा वाचवलं आणि एकदा कानखीळ उडवली तेव्हा वाचवलं. आणि म्हणून राजा दशरथ प्रसन्न होऊन आज तू मला 2 वेळेला मला जीवदान दिलंस, म्हणजे प्राणांचं माझ्या रक्षण केलं, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, म्हणून मी तुला आज 2 वर देतो. 2च का दिले त्याचं कारण ते कमी नाही जास्त नाही दिले. पण कैकेयी मी सांगितलं ना भविष्य जाणण्यामध्ये फार तरबेज होती. तिला पुढचं सगळं भविष्य कळत होतं आणि म्हणून तिनं पुढचं भविष्य जाणून तिनं राजा दशरथांना सांगितलं, तुम्ही 2 वर मला द्यायला निघालेत पण मी ते आज मागणार नाही, मी एफडी करून ठेवते, पुढं कधी पोरांना कामाला येतील. आलं का लक्षात? आलं का ते आता? हो, जेवढ्या आईबापांनी आता पैसा करून एफड्या करून ठेवल्यात ते काय गावाच्या सप्त्याला द्यायला नाही, ते कोणासाठी ठेवलेत? कैकेयीनं सुद्धा त्या 2 एफड्या पुढं पोरांकरताच ठेवल्या होत्या. विठाला विठाला विठाला. गंगा सांगत होतो, गंगा. आणि त्या देवांच्या पंक्तीमध्ये महाभीष राजा बसला होता आणि इकडच्या महिलांच्या पंक्तीमध्ये गंगा बसली होती. ही गंगा. आणि काय झालं कोणाला ठाऊक, अशी हवा जोरात आली. लक्षात ठेवा महिलांनो, हवा जोरात आली
आणि गंगेच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते वस्त्र बाजूला झालं. तिचा वक्षस्थल, गळ्याचा भाग सगळा तिचा थोडासा नजरेला आला आणि तिच्या समोर इकडच्या बाजूनं महाबीज बसलेला होता राजा. आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. महाबीज दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होता, अतिशय सुंदर होता. आणि गंगेचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. दोघांची एकमेकाला नजरेला नजर भिडली आणि दोघही एकमेकाकडे आकर्षित झाले. आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये बसलेले असताना ब्रह्मदेव, जसा मी आता इथं बसलोय असे, इकडं महिला बसल्या त्याच्यात गंगा, इकडं देव बसले त्याच्यात महाबीज. आणि ब्रह्मदेवानं न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्यांनी ते ओळखलं, अरे हे दोघेही कामातूर झालेत. आणि म्हणून गंगेला आणि महाबीशाला शाप दिला ब्रह्मदेवानं, या पुण्यस्थलीमध्ये. हो, कारण ज्याचं पुण्य असतं तो स्वर्गाला जाऊ शकतो. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशाले क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंते. आणि एकदा का पुण्य संपल्यावर मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आणि कामातूर झाले म्हणून ब्रह्मदेवानं शाप दिला. या पुण्यभूमीमध्ये आल्याच्या नंतर जर तुम्ही काम वासनेनं जर व्यथित झाला असाल तर काम वासना भोगण्याची ही जागा नाही. तुम्ही दोघेही काम वासना भोगण्यासाठी पृथ्वी तलावर जाल. आणि नंतर त्यांना शाप दिल्यावर त्या दोघांचंही पतन झालं. आणि महाबीज राजा हा हस्तिनापुरामध्ये राजा शंतनू म्हणून जन्माला आले. आणि पुढे त्याच महाबीज राजाच्या शंतनूच्या रूपामध्ये त्याचा गंगेबरोबर विवाह झाला. आणि नंतर आपल्याला ही कथा माहिती आहे का, तिनं 7 पोरं गंगेमध्ये सोडली आणि 8वा पोरगा पितामह भीष्म तो सोडला नाही आणि तो तेवढा मागे राहिला. परंतु नंतरही राजा शंतनूची कामवासना पूर्ण झाली नाही. आणि म्हणून पहिल्या अवतारातली असणारी मत्स्यगंधा म्हणजे तीच सत्यवती, तिच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा झाली. परंतु तिनं सांगितलं होतं, माझ्या पोटी जन्माला येणारा पोरगा जर राजगादीवर बसत असेल तर मी तुझ्याशी लग्न करील. आणि धर्मशास्त्राचा नियम असा आहे का घरातला ज्येष्ठ मुलगा हाच राजगादीवर बसू शकतो. आणि राजा शंतनूला तर भीष्म नावाचे देवव्रत त्यावेळेला त्यांचं नाव होतं, तेव्हा राजगादीवर बसेल. आणि हे ज्या वेळेला पितामह भीष्मांना देवव्रताला कळलं त्यावेळेला ते सत्यवतीकडे गेले आणि माझे वडिलांना चिंतेनं ग्रासलंय, तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न करा. पण ती म्हणाली, नाही, माझा पुत्र जर राजगादीवर बसणार असेल तर मी लग्न करेल. आणि तू तर ज्येष्ठ आहे, राजगादीचा अधिकार ज्येष्ठाचा आहे, कनिष्ठाचा नाही. आणि म्हणून त्यावेळेला पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली का मी अखंड ब्रह्मचारी राहील त्या काळात. आणि धर्मशास्त्र सांगतं बघ गुरुजी, ब्रह्मचार्याला राजगादी भोगण्याचा अधिकार नाही. हो, ब्रह्मचार्याला 2 गोष्टी वर्ज्य आहेत. ब्रह्मचार्याला सत्यनारायण करता येत नाही. हो, सत्यनारायणाची पूजा जर असली, तुम्ही जर म्हणाल का ब्रह्मचारी पूजेला बसवायचं आहे, ब्रह्मचार्याला पूजा करण्याचा अधिकार नाही आणि ब्रह्मचार्याला राजगादीचा अधिकार नाही. हो, पितामह भीष्म हे म्हटलेत का कुठं महाभारतात का मी राजगादीवर बसणार नाही? ते फक्त एवढंच म्हणले, मी अखंड ब्रह्मचारी राहील. याचा अर्थच असा होता. आणि महाराज याचं उत्तर अटल बिहारीजींनी दिलं होतं. विठाला विठाला घोटाळा कुठून झाला होता? फक्त गंगेच्या अंगावरचं वस्त्र बाजूला झालं आणि त्याच्यामुळं महाबीशाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. एवढ्या नर्मदा पराक्रमीच्या सांगतेतून महिलांनो मी तुम्हाला एकच सूचना देईल, आयुष्याचं कल्याण तुमचंही होईल आणि दुसऱ्याचंही होईल. हो, बाकीचं सगळं कीर्तन सोडून द्या, एवढं वाक्य घेऊन जा. ओघानी शब्द आलाय तर एक काम करा. मग याला तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, पुण्य करता पाप जोडे. कारण ॲक्सिडेंट फक्त आपल्यात चालवल्यामुळं होतो अशातला प्रकार नाही. दुसरा जरी आपल्यावर येऊन आदळला तरी ॲक्सिडेंटच होऊ शकतो.
आणि म्हणून दुसऱ्याच्या जीवनाशी कुठेही खेळ होऊ नये याच्याकरता पवित्रम पवित्रो वा मंगलानांच मंगलम, त्या मांगल्याला आणि पावित्र्याला सांभाळा, ही आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतम संस्कृतीच तथा. जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल तर तुम्हाला पैसा पद हे सुख देऊ शकत नाही, जगू शकतंय फक्त ती आणि एकमेव संस्कृती. आज संस्कृतीचा लोप पावत चालला महाराज. हो, आणि म्हणून आता बाकीच्यांचं दुसऱ्यांच्यांनी काय केलं, त्याच्या घरातल्या पोरांनी काय केलं, त्यांच्या म्हाताऱ्यानं काय केलं, त्याच्या सुनेनं काय केलं, हे नका बघत जाऊ, आपलं बघत जा. तुकोबाराम महाराज म्हणतात, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित. जेणे राहे चित्त समाधान, जेणे राहे चित्त समाधान, जेणे राहे चित्त समाधान. बहुरंगी माया असे विखुरली, खुंटिताची चाली होता बरी. आजही तुम्ही समाजाचं जर घेतलं ना महाराज, तर त्या धिवरासारखी गंमत आहे गुरुजी. काय गंमत आहे माहिती का? जसा तो त्या गळाला आमिष लावतो, माशाला खायला टाकतो, पण मासा त्याच्यात गुंतला जातो. आज समाजामध्ये आपला वापर करणारी माणसं सुद्धा काहीतरी आपल्याला आमिष दाखवतात आणि आपण त्या आमिषाच्या गळाला लागतोय महाराज. प्रत्येक जण लागतोय आज. हो, कुठेही घ्या तुम्ही, कुठेही घ्या, कुठेही घ्या तुम्ही बार. हे तुमचं आमचं आपण स्वातंत्र्य आणि आपण स्वाभिमान विकून टाकायला निघालोत महाराज. आणि मग ते 8वा पुत्र तिथं भीष्म. पण या गंगेचाही उगम कुठून झाला हा थोडासा बघू आपण नंतर. हो, या दोन्ही तिन्ही गंगांचा आपण विचार करूया आज. कारण मग अशी मला गुरुजी म्हणाले, योगायोग असा आहे पहा ना, म्हणजे यांची प्रदक्षिणा झालेली आहे आणि आत्ताच एवढ्यातच निवृत्तीनाथांची वारी पण झालेली आहे. म्हणजे सगळे योगायोग असे सगळे जुळून आलेली आहे. आणि अजूनही 3रा महापर्व आहे महाराज, अजून चालू आहे. निवृत्तीनाथांची वारी संपलेली या वर्षापुरती, कायमची नाही संपलेली. तुमच्या तिघांची नर्मदा परिक्रमा संपलेली आहे, पण परिक्रमा लोकांची चालूच आहे आत्ताही बी. आणि आजही 3रा महापर्व आहे. याच्यामध्ये तांबे बाबा आत्ता तुमचा महाकुंभ प्रयागचा चालू आहे आणि त्याच्यात ही सांगत आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराज ही त्रिवेणी संगम आहे आज इथं, का नाही आहे? हो, वारीचाही आहे, यांच्या परिक्रमेचाही आहे आणि महाकुंभाचाही आहे. हो, हे कसं काय तुमच्या डोक्यात कोणी ब्रह्मदेवाने मुहूर्त घातला काही कळतच नाही राव. विठाला 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 कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तेथेचे उत्तम, तेथेचे उत्तम, तेथेचे उत्तम, तेथेचे उत्तम. चरण पावलो, पावलो, चरण पावलो, चरण पावलो. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. तिथला वेळे अभावी तुम्हाला सांगतो, देव भक्त आणि नाम. पहा त्रिवेणीचा संगम. महाकुंभामध्ये 33 कोटी देव येतात, तिथं देव. त्र्यंबकेश्वर आहे, तिथे भक्त. वा. हा, आणि महाराज कथा चालू आहे ना, नाम. आणि दुसरी नाही तिथे पहा ना, माणूस भेटल्याच्या नंतर यांच्याकडे एकच शब्द असतो त्याच्यामध्ये, माहिती का? नर्मदे हर. तिथे नाम आहे. वा, है ना.
तर त्रिवेणी पुन्हा कोणी कोणी पहा तुम्ही. भेटल्याच्या नंतर काय म्हणतोय माणूस तिथं प्रत्येक रस्त्याने भेटल्याच्या नंतर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता हे नर्मदेचं चिंतन पाहू थोडंसं का आपल्याला जरा तास आवतं लागू द्या अजून. तुम्ही म्हणाल बरेच जण म्हणतील नर्मदा परिक्रमाचं कीर्तन आहे महाराज अजून नर्मदेकडे वळालेच नाहीत. हो मीच आता त्यांना गेल तर एखाद्या दिवशी निवांत बसणारे नर्मदा विचारणारे त्यांना. हो विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. हा त्रिवेणी संगम आहे. आला चला थोडासा आपण भाग बघूया अभंगाच्या माध्यमातून. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. हे बा यमुनेमध्ये स्नानाला जेवढं महत्व नाही कारण भगवान श्रीकृष्णानं तिच्या काठावर जेवढ्या लीला केलेल्या आहेत. गंगेचंही स्नानाला महत्व आहे पण असं म्हणतात गंगेत जेव्हा तुम्ही स्नान कराल त्यावेळेला तुमचे दोष आणि पापल जाळतात. सकळ दोष जाती भंगा. पण एक सांगू तुम्हाला स्कंद पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे बाकीच्या गंगांमध्ये तुम्हाला भगोरे गुरुजी स्नान केल्याच्या नंतर दोष आणि पाप जातील पण एकमेव पृथ्वी तलावर ही एकच गंगा आहे ती नर्मदा मैया. तिच्या दर्शनानंच सगळं जाते महाराज. दर्शनानंच जाते सगळं आणि म्हणून तिची परिक्रमा आहे ती. आता ही जी नर्मदा आहे हो कुठून निघाली तांबे बाबा. नाही नाही त्या पर्वताचं नाव काय. मैखल नावाचा पर्वत येतो जिथे अमरकंटकला निघते ना तिथे तो मैखल नावाचा पर्वत आहे. आणि तिथे भगवान शिवजी एकदा समाधी अवस्थेला बसले. भगवान शंकराला केव्हाही समाधी लागायची केव्हाही समाधी लागायची. म्हणून तर तारकासूर जेव्हा माजला आणि भगवान शंकराच्या मुलाच्या हातून त्याचा मृत्यू होणार होता ही फार मोठी कथा आहे. त्यावेळेला भगवान शंकर समाधीमध्ये बसलेले होते. सतीनं पार्वतीच्या अगोदरचा मागचा देह सतीनं देह सोडलेला होता आणि तारकासुरानं तपश्चर्या करून वरदान मागून घेतलेलं होतं. भगवान शंकराच्या मुलाच्या हातून मला मृत्यू जर यावा एकतर येऊ नये आला तर त्याच्या हातून यावा. का मागितलं होतं माहिती का तुम्हाला. याच्यातलं शास्त्र महाराज सतीने देह सोडला होता दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये. हे तर ऐकलं असेल ना कुठं ना कुठं. सोडला म्हणजे भगवान शंकराचा आता पत्नी नव्हती. भगवान शंकर समाधीत बसलेत म्हणजे भगवान शंकराची हजारो वर्षाची तपश्चर्या भंग होणार नाही. त्याला लग्न होणार नाही आणि मला त्यांना मुलगा न झाल्यामुळं मला मारणारा कोणी भेटणार नाही. हा त्याचा हेतू होता तारकासुराचा. परंतु सतीनं दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये देह सोडल्याच्या नंतर हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि ती पार्वती म्हणून जन्माला आली. पुढे पार्वतीचा आणि भगवान शंकराचा विवाहही झाला. त्याच्यानंतर कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि तो तारकासूर त्या कार्तिक स्वामीनं मारला. विठाला 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 विठाला. इकडे मैखल पर्वतावर भगवान शिवजी समाधीत मध्ये बसले हजारो वर्ष आणि त्यांच्या अंगाचा जो घाम आहे ना घाम तो द्रवित झाला आणि त्या घामातून एक कन्या जन्माला आली. भगवान शिवजी समाधीतच होते पण घाम येत होता घाम चालू होता. त्या घामातून एक कन्या जन्माला आली. तुम्ही म्हणाल घामातून कुठं माणूस जन्माला येतो का. माणसं जन्माला येतात की नाही मला माहीत नाही महाराज. परंतु ज्यांनी 2-3 दिवस कपडे बदलले नाहीत त्याच्या कपड्यांचा तपास घेऊन पहा काय काय सापडेल तिथं. वा हुशार आहेत सगळे. वा काय सापडेल वाज सापडतील दुसरं काय.
आणि घामातून मुलगा जन्माला येऊ शकत नाही हे इतिहास साक्षीला आहे महाराज. हनुमंतरायांनी जेव्हा लंका जाळली आणि घामाघूम झालेले माझे हनुमंतराय शेपटी विझवण्याकरता समुद्राच्या काठावर गेले आणि आपल्या अंगाचा असणारा घाम ज्यावेळेला त्यांनी तो तिथं टाकला, त्या घामाचं काय झालं? हां, एका मगरीनं गिळला आणि त्याचा मकरध्वज जन्माला आला. याचा अर्थ घामातून जन्माला येत नाही अशातला सिद्धांत नाही. विठाला 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 फार मोठं नाही, छोटंसं चरित्र आहे, पण ते फार गहन चरित्र आहे नर्मदेचं. आणि मग ती जी कन्या तिथे निर्माण झाली ना, हो, त्या कन्येनंही भगवान शिवाला पाहिलं. हे तपश्चर्याला बसले होते तर ही तपश्चर्या करत बसली त्यांच्यासमोर. काही वर्ष निघून गेली आणि नंतर एक दिवस समाधीतून भगवान शिवजींचं उत्थान झालं, म्हणजे समाधीतून बाहेर आले आणि पाहिलं त्यावेळेला तर त्यांच्या समोर एक तप करणारी कन्या त्यांना दिसली. अतिशय सुंदर कन्या ती. हो बेटी, आवाज दिल्याबरोबर तिने हात जोडला. भोले बाबांची समाधी तुटलेली आज. हो, नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर कोहम कथमिदम जातम किम नाम ते त्वम कुतागतोशी, कोण कोणाची कन्या? मला काय माहिती मी कोण कोणाची कन्या आणि कशी येते. हो, तिथं जन्म घामातून तयार झाली, तिला काय माहिती आहे मला कोणाची कन्या आहे, काय काय नाही, काय नाही, काय नाही. आणि मग तिनं आपला परिचय दिला, मला माहीत नाही, मी तुमच्या घामातून तयार झालेली आहे. आणि मग भगवान शंकरानं आपले डोळे बंद करून जरा आत्मचिंतन करून पाहिलं. स्वर द्या. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो अथवा न सांगता तुम्हा कळो येते. ओळखलं आणि भगवान शिवानं सांगितलंय, बघ कन्या, मी तुझं नामकरण करतो, तुला काहीतरी नाव असावं म्हणून मी तर नर्मदा म्हणून तुझं नाव ठेवतो. नर्मदा शब्दाचा अर्थ असा होतो का जे दुसऱ्याचं कल्याण करणारी. विठाला 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 जो तुझ्या दर्शनाला, तुझ्या कुशीमध्ये, तुझ्या जवळ येईल तो कधीही आयुष्यामध्ये नामर्दय होऊ शकत नाही. याचा अर्थ तो हताश होऊ शकत नाही, अपयशी होऊ शकत नाही आणि त्याच्या पदरामध्ये तू निश्चित सुखच सुख टाकशील. आणि त्याच्यानंतर पुढे ती साधना करत होती आणि मग त्या मैखल पर्वतावर त्या नाव, त्यात एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं मैखल राजा. पर्वत नाव पडलं होतं. त्या राजाची राजधानी तिथे त्याचं. आता हे तुम्हाला सांगतो, आपल्या दुसऱ्या कडव्यामध्ये दृष्टी पडता ब्रह्मगिरी, बरोबर आहे ना महाराज? हे या पर्वताला ब्रह्मगिरी नाव का पडलं बरं? हे मधीच आलं म्हणून सांगतो. हा भूषण, अरे तुम्ही जवळचेच याच्या ब्रह्मगिरीच्या का नाही? काय करायचं? ब्रह्मगिरी नाव का पडलं? जसं हे मैखल नाव पडलंय ना, तसं हे ब्रह्मगिरी. आज जेवढे जेवढे, आता याच्या मला हातवर करून दाखवा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारलेले किती आहे त्याच्यातले? जरा हातवर करा बरं, इमानदारीत ना. बाकीच्यांना गाड्या भेटल्याच नाही का अजूनपर्यंत? अरे राहिली लांबची नर्मदा महाराज बघुरे गुरुजी, पण इथं तरी कमीत कमी ब्रह्मगिरीची तरी करा. अरे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. तुम्ही पाहिले गौतम ऋषींचा आश्रम कुठे? हा, वर आहे की नाही? एकदम वर आहे, बरोबर ना? त्यावेळेला गौतम ऋषी तिथे एकटेच राहत होते. मी ब्रह्मगिरी का सांगतो पहिला, हे मैखल पर्वत नंतर सांगतो, नंतर पहिला ब्रह्मगिरी सांगतो. कारण आपल्या जवळचं सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना नक्की. तुझं आहे तुझं पाशी. विठाला 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 तिथे गौतम ऋषी राहत होते. विषयात विषय निघाला, अतिशय महत्वाचा विषय नीट आहे का? आता ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला घेतली आणि ब्रह्मदेवानं सगळ्यात सुरुवातीला मानसपुत्र निर्माण केले गुरुजी.
पहिले सनक, सनंदन, सुजात आणि सनत कुमार, नंतर नारद आदी, नंतर अंगिरा, मरीची, हे सगळे ऋषी हे मनातून तयार केले म्हणून यांना मानसपुत्र म्हणतात. हे स्त्री आणि पुरुषामधून नाही, याच्यातून नाही. आणि मग परिणाम असा, एकदा त्यांना अशी स्त्री निर्माण करावी अशी वाटली. कोणाला? ब्रह्मदेवाला. आणि स्त्री निर्माण करावी अशी वाटल्याच्या नंतर राहू दे बदली का? तुम्हाला बरी वर सोडवणुकीला सांगा, आम्हालाच कोणी नाही भेटत. अरे ती एक साधना असते, एखाद्याच्या साधनेतून त्याला बाजूला करू नये महाराज. 2 तास त्या तुळस आणि गंगाजल घेऊन उभ्या राहिले असतील तर याच्यापेक्षा आणखीन कोणतं भाग्य असेल हे. आणि तुम्हाला घ्यायचं होतं तर पहिलंच नंबर लावून बसायचं होतं. बरं अजूनही तकाळीशी आहेत ना. आता नका, आता आलं 8 तास, आता नका कुठं ना करू. विठाला 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 आणि ती एक सुंदर कन्या निर्माण केली. तिचं नाव अहिल्या. का बरं? आणि अहिल्या जेव्हा इतकी सुंदर निर्माण केली महाराज, इतकी सुंदर निर्माण केली. आता ब्रह्मदेव येतो, त्याला काय थापटातनं घ्यायचे का चिखल घडवायचे आहे काय? मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याची पायी, जशी घडवायची तशी घडवली. हो हो, सगळेजण पाहत बसले, सगळेजण पाहत बसले. म्हणले ब्रह्मदेवाचा आभार मानवते. म्हणले देवा काय रे तू कलाकार आहे असा, काय तुला सांगू आता. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा. ऋषि मुनि जिन जिन चरणों में निशिदिन ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आवे, जो मांगे सो पाते हैं. आत्मनिधि को पाले रे तू, आत्मनिधि को पाले रे तू, दिलों का सरगम होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा, तू कितना सुंदर होगा. आणि ती कन्या सुंदर पाहिली. इंद्र खाली आला. इंद्र आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला नमस्कार केला. म्हणले इंद्र आज कसं काय आला, बिगर बोलवता, देवांचा राजा आहे. हो हो, काही काही वेळेला बोलून सुद्धा येत नाही आणि आज बिगर बोलवता आला. अरे बा ना, जेवढे मोठाले पुढारी असतात 10 वेळेला जाऊन तुम्हाला एखादा अर्ज द्यावा लागतो, पण इलेक्शन आल्यावर ते तुम्हाला शोधित येतात. गरज ज्याला येतो येतो नाही येतो. हे काय नाही ब्रह्मदेवा, हे जी सुंदर कन्या तू निर्माण केली ना तेवढी मला दे. अरे तुझं लग्न झालेलं आहे, इंद्राणीशी तुझी बायको आहे. हो, आणि ही गोंडस सुंदर कन्या तुला देणं बरं नाही वाटत ते. तिच्याकरता मी योग्य वर शोधणार आहे आणि नंतर तिला देणार आहे. पण इंद्राच्या मनात अहिल्या भरली होती महाराज. इतकी सुंदर, इतकी सुंदर. हो, एक काम करत चला बरं का बाळा, हे बाकीचं कट करून नाही ते यूट्यूबला वगैरे सोडू नको. ते आमचं नाही का, खरं बोलायला इंदुरीकर महाराज गेलं पण ते अडकलं तिच्यात घेण्यान देण्याचं. हो वगैरे गुरुजी खरं आहे. आपण शास्त्राने बोलत असतो. एक तर आपल्या पोरांवर संस्कार करा, फार महत्त्वाचं सांगतो आयुष्यात.
हो, लहानपणीच आहेत ना, ओल्या काट्या आहेत ना त्याच वेळेला दाबल्या जातात, वाळल्यावर दाबत नाहीत त्या, दाबतात त्या. एक तर लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार करा, आणि जर पुढं मागं जर शिक्षणाला गेली, कॉलेजला गेली आणि यदा कदाचित जर त्यांचे कुठेतरी प्रेम संबंध जर जोडले महाराज, तर योग्य निर्णय घ्या आणि दोन्हींच्या लग्नाला सहमती देत जा. याचं कारण सांगतो, एकदा दोघांची मनं जुळलेली असतात ना आणि त्याच्यानंतर ती तोडली तर त्या दोघांचे संसार नीट होत नाहीयेत. हे याचं जिवंत उदाहरण आहे. मनामध्ये भरली ती अहिल्या इंद्राच्या, ब्रह्मदेवानं दिली नाही, पण इंद्रानं मनामध्ये एक दिवस तरी असा संकल्प केला होता का ही अहिल्या माझ्या मनात इतकी भरलेली आहे, इतकी भरलेली आहे, याचं पुढचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक ना एक दिवस तरी मी हिचा उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही, हा त्याने चंग बांधला होता. काय घडलं होतं हेच घडलं ना नंतर, ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती. आणि मग पुढे अहिल्याला लग्नाच्या अगोदर गौतम ऋषीला ब्रह्मदेवाला तपश्चर्या करायची इच्छा झाली, आणि म्हणून ब्रह्मदेवाला वाटलं पण आता वारीला जायचे. हो, एखाद्याची वारी तर चुकू नये, पण घरात 2 मुलं आहेत, मग तो माणूस जाताना एक त्याच्या आत्याकडं किंवा बहिणीकडं कुठंतरी ती मुलं सुरक्षित ठेवणार आणि मग वारीला जाईल. तसे ब्रह्मदेवानं तिथं ब्रह्मगिरीच्या त्र्यंबकेश्वरला आले, आणि मग त्यावेळेला तिथं गौतम ऋषी राहत होते एकटे. किती जंगलात येते ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती. त्यावेळेला हे खालचे ब्राह्मणाचे वाडे वगैरे, एवम त्र्यंबकेश्वरचं मंदिर सुद्धा नव्हतं. तुम्हाला हे सांगतो मी महाराज, त्यावेळेला गोदावरी नव्हती, काहीच नव्हतं. आणि मग ब्रह्मदेवाला गौतमानं सांगितलं, गौतमा एक काम कर म्हणले, काय मला 12 वर्ष तपश्चर्या करायची, तेव्हा 12 वर्ष या अहिल्याचं रक्षण तू कर, सांभाळ कर. ठीक आहे. आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी विश्वकर्म्याला बोलवलं आणि एक अजून 2 सुंदर अशा झोपड्या करून दिल्या तिथंच, आत्ता आहे तिथं. एकामध्ये अहिल्या राहिली आणि एकामध्ये गौतम राहिले. आईन तारुण्यात दोघेही 12 वर्षे एकांतात राहिले. तिथे माणूस नाही, पाखरू नाही, कोणी नाही या बाबा, आणि कोणीच नाही. अशा अवस्थेमध्ये तिथं राहिले. आणि राहिल्याच्या नंतर 12 वर्ष ब्रह्मदेव त्याच पर्वताच्या वरच्या माथ्यावर तपश्चर्येला बसले. गिरी म्हणतात पर्वताला, गिरी म्हणतात पर्वताला, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर बसून ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली, म्हणून त्या पर्वताला नाव पडलं ब्रह्मगिरी. आणि 12 वर्षानं परत आले, आणि आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं गौतम ऋषी आणि अहिल्या एवढ्या एकांतामध्ये, एवढ्या तारुण्यामध्ये दोघे जण राहिले, पण दोघांच्याही मनामध्ये यत्किंचित सुद्धा काम वासना निर्माण झाली नाही. म्हणून ब्रह्मदेवाला वाटलं निरपेक्ष मुनीम शांतम, गौतमा इतका चारित्र्य संपन्न पुरुष मी निर्माण केलेल्यापैकी कोणी नाही, आणि म्हणून ही अहिल्या यालाच द्यावी. आणि म्हणून गौतमांपुढे प्रस्ताव मांडला, हिचं पाणीग्रहण तू कर. आणि अहिल्याचा आणि गौतमांचा विवाह ब्रह्मदेवानं तिथं लावून दिला. ब्रह्मदेव निघून गेले. पुढे त्यांना 2 मुलं झाली, गौतम ऋषी आणि अहिल्याला. किती जणांना त्या मुलांची नावे माहीत नसतील. पहिला पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव आहे शतानंदजी. हे शतानंदजी राजा जनकाचे गुरु म्हणून तिकडे जनकपुरीला गेले. आणि दुसरी झाली ती कन्या, तिचं नाव अंजनी माता. ही अंजनी माता ऋषमुख पर्वतावर केसरी नावाचा वानरांचा राजा राहत होता. त्या केसरी नावाच्या वानर राजाला अंजनी माता दिली. दोन्ही मुलं निघली, एक गेले जनकपुरीला, अंजनी नांदायला गेली ऋषमुख पर्वतावर. पण इंद्राच्या मनातलं शल्य अजून गुरुजी जाग होतं. काय? हा, अहिल्याच्या मनात. आणि मग त्यांचा असा एक नियम होता गौतम ऋषींचा. काय नियम होता? त्यावेळेला फक्त त्यांनीच कुशावर्त निर्माण केलेलं होतं ते. हो, आणि याच्या कुशावर्त निर्माण होण्याचं कारणही सांगतो तुम्हाला. चला, पहिलं तिथं काहीच नव्हतं, आणि का अहिल्या मला दिल्यामुळे यानं हा द्वेष ठेवलेला आहे. परंतु त्यांनी तपश्चर्या केली आणि वरुणाला प्रसन्न केला गौतमांनी. नीट आहे का?
वरुण देवाला जेव्हा प्रसन्न केला ना, आता या कुशावर्तात कितीतरी वेळेला कितीतरी लोक स्नान करून आले असतील, काय नक्की आपल्याला माहिती आहे. आणि मग तिथे वरुण देव प्रसन्न झाला. एक नियम असतो, ज्याची तपश्चर्या केली त्याची प्रोसिजर पूर्ण झालं का त्याला प्रसन्न व्हावं लागतं, वर द्यावाच लागतो. मग तो भस्मासुर असला तरी, रावण असला तरी, हिरण्यकश्यप असला द्यावाच लागतो. प्रोसिजर पूर्ण झाली ना, वर माग. तेव्हा वरुण देवानं सांगितल्यावर गौतम ऋषी म्हणाले, मला पाणी हवं. इथं पाखरांना पाणी राहिलेलं नाही, पाणी प्यायला राहिलेलं नाही, एक थेंब पाण्याचा कुठं नाही. तेव्हा वरुण देव म्हणालाय, बघ मी माझा जो पावसाचा राजा आहे ना, पावसाचा तो इंद्र आहे आणि इंद्राचं तुझं वैर आहे, तो पाऊस या ठिकाणी पाडणार नाही. गौतम ऋषींनी सांगितलं, मी पावसाकरता तपश्चर्या केलेली नाही, मला पाणी दे. म्हणजे इंद्र जरी पावसाची देवता असला तरी त्याचा सचिव तू आहेस. हो, सगळ्यात फायली मंत्र्याकडे नसतात, कोणाकडे असतात? सचिव खालच्याकडेच असतात ना. दे ना पास करून पटकन, चल ना. तो म्हणला, एक काम कर, मग मी तुला पाणी देऊ शकतो, पाऊस नाही पाडू शकत. म्हणले मला पाणी पाहिजे. मग वरुणानं सांगितलं, एक काम कर गौतमा, इथं एक खड्डा तुझ्या सामर्थ्यानं जेवढा तुला खड्डा मोठा करता येईल तेवढा खड्डा तयार कर, त्याच्यात मी प्रगट होतो. म्हणजे तो वरुण म्हणजे पाणी, मी प्रगट होतो. ठीक आहे. गौतम ऋषींनी आपल्या योग सामर्थ्यानं आत्ताचं जे कुशावर्त आहे त्याला तेवढा खड्डा तयार केला आणि म्हणले माझे आवर्तन कर. आता तुम्ही पूजा केली असेल ना, आता त्यावेळेला ब्राह्मण देवता असेल, तुम्हाला पाणी प्यायला लावलं असेल 3 वेळेला बा. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः स्वाहा. मग आचमन म्हणतात त्याला. हे आचमन करायला सुद्धा पाणी नव्हतं. मग वरुणाचे आवर्तन कशी करणार, वरुणाला बोलवणार कसं? आणि अशा वेळेला गौतम ऋषींनी काय केलं, तिथे कुश वापरलं. कुश म्हणजे दर्भ, आणि त्या दर्भाच्या माध्यमातून ती आवर्तनं केली वरुणाची, लक्षात ठेवा. आणि ती आवर्तनं पूर्ण झाल्याबरोबर त्याच्यातून जे पाणी वरुण देव प्रगट झाला आणि ते कुंड सगळं भरलं. ते कुंड आत्ताचं जे कुशावर्त आहे ते कुंड, आणि त्याची व्याख्या नीट आहे का त्या कुंडामध्ये गौतम ऋषींनी वरुणाला प्रगट केला, आवर्तन वरुणाची केली आणि ती कुशावर म्हणजे दर्भावर केली, म्हणून त्या कुंडाचं नाव पडलं कुशावर्त. कुशा अधिक आवर्त म्हणून त्याचं नाव आहे कुशावर्त. विठाला 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 असं ते निर्माण झालं. पुढे गौतमांच्या माध्यमातून काय घडलं का, नंतर गौतमांनी दर्भ अधिक, अरे ज्याच्यामुळं मला पाणी मिळालं ते दर्भ लावलं, देवांच्या पूजेला कामाला यावं. पा तुम्हाला आता परवा दिवशी अंगठ्या घातल्या असतील ना ब्राह्मणांनी, का नाही घातल्या? नाही घातल्या? सोन्याच्या नाही, दर्भाच्या अंगठ्या. बाबा आपण यज्ञ करताना करतो, पितरांना ज्या वेळेला आपण तर्पण करतो, पिंडदान करतो, त्यावेळेला त्या अंगठ्या घालतात की नाही. त्या अंगठ्यांशिवाय ते पुण्यकर्म कुठलंच होत नाहीये. हो. आणि मग त्याच्यानंतर गौतमांनी तिथे सुंदर असं दर्भाची बाग तयार केली, देवाच्या कामाला येईल असं म्हणून. परंतु बाकीची लोक नंतर तिथं राहायला आली, आणि राहायला आल्याच्या नंतर गौतमांनी एवढं मोठं महत्त्व केलं. आता हे पहिल्यापासून आहे महाराज. तुकाराम महाराजांच्या वह्या वर आल्या, अंबाजी बुवा असेल, नाही तर तिथं रामेश्वर भट्ट असेल, त्यांनाही पण त्याचा द्वेष झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेडा बोलावला, म्हणजे काय बाकीची ब्राह्मण गप बसली का? बघू रे गुरुजी, द्वेष आहेच ना. मग हे एवढं कुंडात पाणी निर्माण केलं बाकीची ब्राह्मण, आणि मग त्यांनी गणपतीची उपासना केली. महाराज हे शिवपुराणातलं सिद्धांत आहे. आणि जेव्हा त्यांनी गणपतीला प्रसन्न केला तेव्हा गणपतीने सांगितलं, वर मागा ब्राह्मणांनो. ब्राह्मण म्हणले, एक काम करा, म्हणजे तुम्ही असं काही करा का जेणेकरून तू गौतमांचा नाश होईल आणि गौतमांचं अहित होईल. अरे मी लोक मला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? मी लोकांचं वाटोळं करणारा नाहीये. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वे प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटशेंदुराची, कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. सुख करता आणि दुःख हरता,
आणि मी दुसऱ्याला दुःख देऊ नाही म्हणले आमची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, काही करा पण त्याच्यावर अनहित होईल असं करा. आता गणपतीने समजून सांगितलं, अरे एवढे तुम्ही धार्मिक आहात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुमच्या हाती, आणि तुम्ही दुसऱ्याचं वाईट करायला निघाले. आणि लक्षात ठेवा, माणूस किती चारित्र्य संपन्न असू द्या, किती त्याने देव देऊन वाऱ्या करू द्या, पण त्याचं अंतःकरण जर दुसऱ्याच्या बद्दल थोडं जरी कलुषित असेल तर आयुष्यात तो कधी सुखाने जगू शकत नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. मला ही बरीच अशी आहेत, मला वाऱ्या करतात पण लोकांचं बांध करीतात. नाही तुमच्या इकडं नाही, आमच्या इकडं. आणि मग गणपतीने गायीचं रूप धारण केलं, आणि गायीचं रूप धारण केलं आणि त्या दर्भात चारायला गेले. जे दर्भ लावलं होतं ना गौतमांनी, आणि गौतम ऋषीला वाटलं अरे देवाचं दर्भ आहे, गायी चरायला आली म्हणून तिला हाकलायला गेले. पण काय गेलं, दर्भाची काडी किती बारीक असते माहिती आहे ना, ती एक काडी घेतली आणि गायीला हाकलायला गेले. त्या दर्भाच्या काडीचा गायीला स्पर्श झाला आणि गणपतीने गायी रूपामध्ये प्राण सोडून दिले. आणि हे सगळ्या ब्राह्मणांनी पाहिलं, अरे म्हणले यांनी गोहत्या केली बस. आणि मग गौतमांना बोलवलं, सांगितलं तुला गोहत्या झालेली आहे, तुला प्रायचित्त करावं लागेल. काय प्रायचित्त? ते म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा करायची. महाराज शिवपुराणाच्या नियमाप्रमाणे गुरुजी आपल्या पृथ्वीचा मधला व्यास 5,500 करोड योजन. एक योजन म्हणजे 4 कोस, आणि मग त्याचा परीख त्याच्या डबलीनं घ्या. एवढी प्रदक्षिणा करेपर्यंत गौतम जगायचा नाही आणि आपल्या ह्याच्यातला काटा बाजूला जाईल. परंतु महाराज जिसको राखे साईया मार न सके कोल, बाल न बाका कर सके मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवारया आलिया आघात निवारया. मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया घात निवारया आलिया घात निवारया. एवढ्यामध्ये भगवंतानं एक असं रूप धारण केले एका गायीचं, आणि ती गाय तिथं जनत होती. जनत आमच्याकडे व्याली म्हणतात, इकडे यांच्याकडे जनली म्हणतात. जनलीच ना, हो. आणि तिचं लक्षात ठेवा, कधी पण महिलांनो काय कुठं जायची गरज नाही, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. बस गाई एखादी जर जनत असेल आणि तिच्या वासराचं तोंड गायीच्या युनीच्या बाहेर आला असेल इथपर्यंत, संपूर्ण अंग नाही, फक्त तोंड सगळं एवढं येऊ द्यायचं, आणि पटापट 1 मारा 2 मारा 3 मारा, जेवढं तिचं ते वासरू बाहेर येत नाही तोपर्यंत प्रदक्षिणा मारा. जेवढ्या प्रदक्षिणा होणार तेवढ्या तुमच्या पृथ्वीच्या प्रदक्षिणा होणार. याला शास्त्राचा पुरावा आहे. बस शास्त्राचा पुरावा आहे त्याला. पण हे कोणत्या गाईला? देशी गाईला. नाही तर तुमच्या घरी असतील 2-4 जर्सी म्हणून बाबांनी सांगितले, हो हे गाढवानी शेत खाल्लं, पाप नाही पुण्य. तिथं काय पुण्य मिळणार आहे तुम्हाला? देशी गाय असावी, आणि त्यातल्या त्यात जर कपिला असली, काळी काळी पूर्ण कपिला, तर आहो भाग्यम, सोन्याला चांद लागले म्हणून समजायचं महाराज. घेतो. आणि मग गौतम ऋषींनी पाहिलं, अरे गाई जनते, पटापट 2-3 प्रदक्षिणा मारल्या. ब्राह्मण तज्ञ होते ना ते, शास्त्र त्यांना माहिती आहे. गोमातेला प्रदक्षिणा मारली, याच्या 1 नाही 3 झाल्या. तरी पण म्हणले एक काम कर. म्हणले काय? तू अजून सुश्रुभूत नाही झाला, गो हत्येचं पाप घालवण्याकरता एक काम कर, इथे गंगा आण आणि गंगेमध्ये स्नान कर, म्हणजे तुझं सगळं पाप धुवून जाईल. ठीक आहे. आत्ता जिथं गंगाद्वारे त्या पर्वताच्या कड्याला
अलीकडच्या बाजूनं तिथं गौतम ऋषी बसले, भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकराला प्रसन्न केलं. भगवान शंकर आले आणि विचारलं, गौतमा वर माग वर माग. ते म्हणले, काही नाही देवा, मला गंगा हवी आहे. गंगा हवी आहे? अरे कशासाठी? मला गो हत्येचा दोष लागलाय, गायी हत्येचं मला पाप लागलेलं आहे. अरे गंगा आणायची काय गरज आहे गौतमा? नुसतं गंगेचं नाव घेत बस, सगळे दोष जातील तुझे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. हाय वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळा दोष जाती भंग, सकळा दोष जाती भंग, दृष्टी पडता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नाम दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, भंगा ती अरे गंगा आणायला राजा भगीरथाच्या 3 पिढ्या गेल्या होत्या. तिसऱ्या पिढीला हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि गंगा मिळाली. स्वर्गातून गंगा. गौतम ऋषी प्रामाणिक होते, सच्चे होते. म्हणले, देवा स्वर्गातून गंगा आणायला मला तपश्चर्या करायची काय गरज आहे? मग अशी मी म्हणाल तसं तुझं आहे तुझं पाशी. गंगा तुमच्या जटांमध्येच आहे, लांब जायची काय गरज आहे? कुठे आहे ती? जटांमध्येच आहे. आणि सांगू, गंगेच्या 7 धारा आहेत गंगेच्या. मग ती अलकनंदा असेल, मंदाकिनी असेल, भागीरथी असेल, जान्हवी असेल, परत तुमची गोदावरी असेल. याच्यातली एक धार, ज्या जटा आहेत ना भगवान शंकराच्या जटा, त्याच्यातून त्या 7 धारा निघालेल्या आहेत. आता ह्या कशा तिथून आल्या तो त्याला बराचसा भाग आहे. महाराज राजा भगीरथानं जेव्हा गंगा प्रसन्न केली आणि गंगेने सांगितलं, राजा भगीरथा तुझ्या सगरांचा, मी पूर्वजांचा उद्धार करायला गंगा सागरला येणार, परंतु मी जर वरून स्वर्गातून जर पडले तर खाली मी जमिनीला, एवढा माझा प्रभाव जोरात आहे, मी जमिनीला चिरून खाली जाईल. तुम्ही म्हणाल कशी काय चिरून जाईल? ज्यांच्या घरी शेती असेल ना त्यांना विचारा, 3 HP नाही तर 5 HP बार जिथं काढले ना बँड, दिवसभर मोटर चालल्यावर खड्डा किती पडतो? नाही पडत. हा मग हा जर 3 HP जर एवढा खड्डा पाडीते, हिचं HP कोणी मोजायचं? विठाला 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 आणि म्हणून माझा प्रवाह स्थिर करील असा कोण? मग तिच्यानंतर त्या आत्ताच्या गंगोत्रीला भगीरथानं भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराला सांगितलं, फक्त माझी गंगा डोक्यावर घ्या, नंतर तिचा प्रवाह शीतल करा, म्हणजे माझ्या मागं मागं ती येईल, नाहीतर ती पाताळात जाईल. भगवान शंकराला सुद्धा आनंद झाला रे. गंगा भगवान विष्णूच्या चरणापासून निघालेली. बघ माझा आराध्य दैवत विष्णू, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकही काचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आणि मग गंगेला आव्हान
आवाहन केलं. महाराज रावणानं ते स्तोत्र लिहिलंय, त्याला म्हणतात शिव तांडव नृत्य. जटाकटाह संभ्रमन भ्रमण लिंप निर्जरी किलोलवीची वल्लरी विराजमान मोरधनी धगा 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम. आता ते जटांमध्ये एक सांगू का तुम्हाला, यांना लवकर कळेल. जटांमधून पाणी कसं धारा लागतात ते सांगू का तुम्हाला. हे गाथ्यात नाही, तुमच्या माथ्यात आहे. कसं, एखादी बाई जर एखाद्या दिवशी डोक्यावर पाणी घेऊन सणासुदीला न्हाली, हो, आणि तिचे जे विखुरलेले जे केस आहेत ना, विखुरलेले केस, आणि मग त्याच्यातून ते पाणी कसं पडतं ते बारकाईनं तुम्ही पहा. हो, आणि मग त्याच्यात त्या गंगाद्वारला गौतम ऋषींनी स्नान केलं. बस काय केलं, माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं, नाही तर आंघोळ जाईल तुमची बरं का. हो, मग गौतम ऋषींनी स्नान केलं आणि हे सगळ्या द्वेष करणाऱ्या सगळ्या धर्म मार्तंडांनी ब्राह्मणांनी बघितलं आणि पळत आले. हो, गंगा आली आम्हावरी, आम्हालाही पाणी स्नान करू द्या, आम्हाला स्नान करू द्या, आम्हाला स्नान करू द्या. पण महाराज तो भोळा आहे, पण भोळी जी असतात ना ती लय हुशार असतात. काय का गावात सुद्धा लय माणूस भोळा आहे, हो लय भोळा आहे, भोळा. हो, त्याने आपली ती गंगा जी होती ना, गौतम ऋषींचं स्नान झाल्याबरोबर ती घेतली बंद करून. बस ते ब्राह्मण आले, सगळेजण म्हणायला लागले, भोले बाबा गौतमांचं स्नान झालं, आम्हाला पण स्नान करायला मिळावं, आम्हाला पण स्नान करावं मिळावलं. अरे म्हणले एक काम करा ना, म्हणले काय, म्हणले ज्याने आणली होती त्याला विचारा ना, माझं फक्त द्यायचं काम होतं. आणली कोणी, हां गौतमाने आणली, त्याला विचारा ना. देवाचा बोलण्याचा उद्देश काय होता. अरे भगवान शंकर त्यांनाही गंगा देऊ शकत होते, माझे कशाला पाय पकडतात, त्याचे पाय पकडा ना. कोणाचे पकडा, ज्याच्यामुळे मिळाली ना, ज्याचा आयुष्यभर तुम्ही द्वेष केलाय ना, ज्याला तुम्ही खाली पाहायला लावले ना, ज्याला तुम्ही प्रायचित्त घ्यायला गणपतीला प्रसन्न करून गोहत्येचं पाप ज्याच्या डोक्यावर टाकलंय ना, तुम्ही धर्म मार्तंड त्याच्या पायाजवळ जा. आणि मग महाराज हे सगळे गेले आणि गौतमांच्या चरणावर नतमस्तक झाले. करा क्षमा, करा क्षमा अपराध, 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 अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. वाह. अरे काय कंजूस क्षेत्र तुम्ही गोंद्यातली. हाँ, ये समझने वाले को इशारा काफी है. विठाला विठाला विठाला. तोपर्यंत गंगा खाली आली. लक्षात घ्या, गंगा तिथून निघाली. गंगाद्वारलाच आज गंगा दिसते, नंतर गंगा दिसत नाही. नीट शास्त्र समजून घ्या. आणि तिथून गंगा जे निघाली ती गुप्त रूपानं कुशावर्तात आलेली नाही. मी मगाशी सांगितलं मला कुशावर्त कसं प्रगट केलंय ते. आणि गुरुजी तुम्ही कधी गेलात की नाही आतमध्ये जा, त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात गेलात कधी आतमध्ये गाभाऱ्यात गेलात ना, तिथे मग ती गंगा तिथपर्यंत आली.
मग आल्याच्या नंतर सगळेजण म्हणायला लागले गंगा, तोपर्यंत देव तिथं आले. हो, एवढा पवित्र काळ तो तिथला. आणि मग तिथं गंगा आल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हणले जरा थांब, आता यांनाही स्नान, सगळ्यांना तीर्थ दे. देवही तिथं आले. आणि आजही विश्वात कुठंच नाही, फक्त त्र्यंबकेश्वरला 3 लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि तुम्ही कधीही जा, बारकाईनं जा, महिलांना प्रवेश नाही आहे, नव्हता, आता झालाय वाटतं मध्ये ना. अहो गेल्या त्यामध्ये 2-3 अगोदर. अहो या शनीच्या डोक्यावर बसल्या तर त्र्यंबकेश्वर काय यांना घेऊन बसले तुम्ही. लक्षात ठेवा, कधी मर्यादा नका तोडत जाऊ आपल्या. आणि सांगू एखाद्याची साधना, मी तर एवढंही सांगतो, एखादा समजा आता माझ्यासारखा असा कोणीतरी ज्याचं दर्शन घ्यायचे ना, अशा अवस्थेत जरी बसला असेल ना तरी तसंच पाया पडत जा. पण काही काय अशी पाय वडून घेतात खाली, जुळी त्यात मग डोकं टिकीत्यात. हे बऱ्याच वेळ जा अनुभव महाराज मला. बरं काही जर गेलं ना, इकडं पाया पडायला गेलं ना, त्या असे पाय दाबीत्यात. मग काय बाबाची तब्येत पाहत्यात का काय ते काय नाही महाराज. हे पहिले कधी तुम्ही जैनांचे वगैरे लोक पाहिले का कसे नमस्कार करतात? ते लांबून नमस्कार करतात, ते लांबून नमस्कार. एखाद्याची साधना भंग न करता, त्याला धक्का न लावता नमस्कार केला ना, त्याचं पुण्य सगळ्यात जास्त मिळतं महाराज. कधी कोणाची साधना तोडत नका जात जाऊ. जशा अवस्थेत असेल तसंच त्याचं दर्शन घेत जा. बाय डोळ्यानं याच्यावर मला आता बोलायला वेळ नाही महाराज, कधी मी बोललं तर सांगेल. हो, स्वामी रामकृष्णांनी विवेकानंदांना दर्शन किती वेळेला, रोज स्वामी विवेकानंद आलेला पाहिलं ना लांबून, त्यावेळेला नरेंद्र होते परीक्षा घेण्याकरता. स्वामी रामकृष्ण परमहंस गुरुजी कूस बदलून झोपायचे, जागेच असायचे पण मुद्दाम. हां बरं, त्यांना कळत होतं मला पाहून गुरुजींनी कूस बदलली, मुद्दाम झोपायचं सोंग केलंय. खरंच सांगा, अशा एखाद्या महाराजाकडे तुम्ही आशेनं गेलात 1-2 दिवस आणि तुम्हाला पाहून तो झोपायचं सोंग करतो, तरी तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह कराल? काही दिवस गेले, काही महिने गेले आणि रोज येत होते. एक दिवस स्वामींना राहवलं नाही. रामकृष्ण परमहंसजीने विचारलं, नरेंद्रा, अरे मी तुला पाहिल्याच्या नंतर जाणून बुजून तुला दर्शन न देता मी कूस बदलून झोपायचं सोंग घेत होतो, तुझ्या मनामध्ये असे काही द्वेष किंवा असा काही क्लेश नाही आलाय? दुराग्रह निर्माण नाही झाला का? मला पाहून मला गुरुजी मुद्दाम तोंड लपवतात, झोपतायचं सोंग करतात, तरी तू श्रद्धा ठेवलीस आणि रोज येतो आणि तिथून लांबून माझी प्रतिमा पाहतो, तिथून नमस्कार करतो आणि जातो? नाही म्हणले गुरुजी. एक खरं सांगू का, ज्याला श्रद्धेनं अंतःकरणामध्ये ठेवलाय ना, हो, ज्याला श्रद्धेनं अंतःकरणात ठेवलाय ना, तो आत असला काय आणि तो बाहेर असला काय महाराज. बेस तसेच उठले आणि तसाच विवेकानंद छातीला लावला. बेस माझं सर्वस्व मी तुला द्यायला तयारी. आता मी तुझी परीक्षा पाहत होतो महाराज, परीक्षा पाहत होतो. आणि महाराज लक्षात ठेवा, कोणी दिल्या घेतल्यानं, पैशानं आणि पदानं, मी मगाशीच म्हणालो, मोठा होत नाही, तो टिकत नाही. फक्त आणि फक्त पाहिजे तो कोणाचा तरी जबरदस्त आशीर्वाद पाठीशी पाहिजे का माणूस आयुष्यात कुठंच कमी पडत नाही महाराज. फक्त आशीर्वाद पाठीशी पाहिजे. नाहीतर कोण इथला एक संन्यासी अमेरिकेला जातो, शिकागोची परिषद त्या ठिकाणी गाजवतोय महाराज. कोणाची ताकद आहे महाराज? आज ही कोणाची ताकद आहे? आणि मग तिथं सगळ्यांनी विनंती केली, गंगेला थांबायला, गंगेला थांबायला. गंगा थांब ना, तू पुढे नको जाऊ, आमच्या उद्धाराकरता तू आता इथे थांब. मी सांगतो तोपर्यंत त्र्यंबकेश्वरचं मंदिर नव्हतं, आज इथं तयार झालं माझ्या कथेनुसार, बरं का. आणि मग गंगा म्हणाली, एक काम करा, मी थांबायला तयार आहे, पण तुम्ही थांबाल तर. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला सांगितलं, तुम्ही थांबाल तर. लक्षात घ्या. अगं आम्हाला इथे थांबून जमणार नाही आहे, कारण सगळ्या जगाचा कारभार आम्हाला तिघांना बघायचा आहे. का नाही बघायचं आहे? का आमचा आघाडी सरकार तिघांचं आम्हाला बघायचं आहे. फक्त तुला आम्ही एवढं वचन देतो, तुला सोडून आम्ही जाणार नाही, पण अंश रूपानं तुझ्या जवळ राहू. आणि तुला वचन देतो, प्रत्येक 12 वर्षानं आम्ही तुला भेटायला सगळे देव इथं येत जाऊ. येतात ना आता 2027ला प्रत्येक 12 वर्षानं आम्ही सगळे देव भेटायला येत जाऊ आणि आम्ही तिघे अंश रूपानं तुझ्या जवळ राहू आणि आम्ही तुला
केवळ दूर नाही ठेवणार, आमच्या कुशीमध्ये ठेवणार. आज त्या तिन्ही लिंगांच्या आतमध्ये थोडासा हात घाला. काय कोणाकोणाला लाभ आहे? अरे तुम्हाला आजही सांगतो महाराज, फार जवळचं आणि फार पुण्याचं काम आहे. आजही तुम्हाला ब्राह्मण आतमध्ये सोडतील, फक्त सोहळं निसून जायचं बस आणि आतलं दर्शन करायचं. महाराज आम्ही मागच्या वेळेला तिथे अनुष्ठान केलं महाराज. रोज 5 दिवस आम्ही रोज जायचं पहाटे, मस्तपैकी सगळे आमची लोक स्नान करून तिथे सोहळं नेसून जायचे. आजही पुरुषांना तुम्हाला माझी विनंती, अरे एवढं तर करा ना, आपलं जे पूजेचं सोहळं असतं तेवढं घालायचं, आतमध्ये सोडतात ते, आणि त्या ठिकाणी जा. आणि एवढंच पाणी आहे महाराज, एवढंच गुरुजी, एवढंच पाणी ते. उन्हाळ्यातही तेवढंच राहतं, पावसाळ्यातही तेवढंच राहतं. ते कमी होत नाही, जास्तही होत नाही महाराज. हे काय ताकद आहे कोणाची, कोणती साधना आहे ही. आणि म्हणून ही तिथे ही गंगा मैया तिथून नंतर जे निघाली पुन्हा, आणि नंतर तो प्रवाह सुरू झाला तो गोदावरीचा. पण अजूनही लक्षात ठेवा, मी मगाशीच जे सांगितलं ना, कोणाची साधना तोडत नका जाऊ. अभ्यास करा, मी जे सांगतो याच्यावर अभ्यास करा. त्र्यंबकेश्वर पासून निघाल्याच्या नंतर, बाबा हे तुम्हाला विचारतो मी आता, त्र्यंबकेश्वर पासून निघाल्याच्या नंतर नांदूर मधमेश्वर पर्यंत म्हणजे सायखेड्याच्या पुढे गंगेचा खळखळाट नाहीये, कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही खळखळाट. आणि यमुनेचा नर्मदेचा खळखळाट तुम्ही फार पाहिला असेल. हो, तुम्ही रस्त्यानं चालले असेल तरी पाण्याचा आवाज तिथे येत असेल, येतोय ना. मग याचं कारण काय आणि याचं कारण काय, एवढी 2 कारणं सांगतो, कीर्तन संपवतो. विठाला 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 विठाला. हे जे नाशिकला आपला त्र्यंबकेश्वर, हे अति दुर्मिळ आहे, अति दुर्मिळ आहे, अति दुर्मिळ आहे. जो कोणी आणून देईल त्याला ही माझी नर्मदा कन्या मी देईल. हां, सगळ्यांनी प्रयत्न केले पण फुल काही मिळाना. हो, चांगले चांगले राजे गेले, राजकुमार गेले, परंतु नर्मदेचा पण काय कोणी पुरा करू शकला नाही. आणि मग एक राजकुमार होता, भगवान शिवाचा भक्त, सोनभद्र त्याचं नाव बरोबर आहेत का चुकीची आहेत कुणाच ठाऊ, तुमच्या ध्यानात राहिलीत की नाही अजून. सोनभद्र नावाचा राजा होता, राजकुमार. आणि त्यानं ते गुलाब कावलीचं फूल पैदा केलं आणि मैखल राजाकडे गेला. आणि मैखल राजाकडे गेल्याच्या नंतर त्याने ते फूल त्याला दिलं. राजा पाहतच बसला, एवढं अप्रतिम फूल कोणालाही प्राप्त न होणार, याने कुठून आणलं कुणास ठाऊक. महाराज आणील कायला, देणारा जर हातात असेल तर निर्माण करणारा जो आहे, जेने हे विश्व निर्मिले, तो जर द्यायला असेल तर जा. आणि ते फूल दिल्याच्या नंतर आता नियमाप्रमाणे जो गुलाब कावलीचं फूल मला आणून देईल त्याला मी माझी नर्मदा देईल असं म्हटल्याच्या नंतर आता तर द्यावा लागली. होकार झाला, जा तयारीला लाग. आणि इकडे लग्नाच्या तयारी करता हे सोनभद्रही गेला, इकडेही लग्नाची तयारी सुरू झाली मैखल राजाच्या त्या नगरीमध्ये. पुढे काही दिवस गेले आणि मग नर्मदेच्या मनामध्ये असं आलं, ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे. जुना जमाना आहे महाराजा, तुमच्यापर्यंत सुद्धा असं असेल, तुमच्यापर्यंत. हो, तुमच्या आईसाहेबांना म्हणजे तुमच्या धर्मपत्नीला बघायला त्यावेळेला तुम्ही गेलेला नसाल, वडीलधाऱ्यांनी बघितलंय. गाठ फक्त बावल्यावरच झाली तिथं हळदीच्या टायमाला, का नाही झाली? हो, आत्ताचा काळ नाही बस. पण एक सांगू तुला, तुमच्या आमच्या करतात त्यावेळेला वडीलधाऱ्यांनी बघून आणलेल्या मुली आयुष्यभर संसार करणाऱ्या निघाल्या, पण ज्याची त्यांनी पसंत केलेल्यांचंच घोटाळं झालं. त्याला काय कळत आहे महाराज. पण बरं, ते जातं तर जातं, कोण घेऊन जातं? एखादी 2 चांगली म्हातारी घेऊन जात नाही, ती त्याच्यावर जोडीतली टुकार ज्यांचं जमत नाही ती. आता ज्यांचं जमत नाही ती घेऊन गेल्यावर याचं जमून देतील का ती? हो, ती बरंच फांद पाडी देत. आणि मग तिनं आपली एक दासी होती नर्मदेची, जोहाली नावाची दासी होती. तिला सांगितले काम कर ना. म्हटले काय? अरे हा मला जो पती पाहिलाय .
कसा आहे, एकदा मला त्याच्याशी बातचीत करायची, थोडंसं बोलावं त्याच्याशी वाटते. कुठं राहतो, काय करतो, जरा तपास, त्या सोनभद्राचा तपास कर ना. तेव्हा ती दासी म्हणाली, नर्मदे, अगं तो राजकुमार आहे, मी दासी आहे. माझ्या दासीच्या अंगावर ही कशी तरी जुनी पानी फाटकी कपडे आहेत हां, आणि अशा अवस्थेत मी राजदरबारात जाऊ? कमीत कमी त्या घरात जायला तरी योग्य कपडे तरी माझ्या अंगावर असावीत का नसावीत, आणि म्हणून मला तुझी कपडे घालायला दे. तिनं तिची कपडे घालायला दिली दासीला, जोहालीला, आणि ती कपडे तिनं घातली. हिला असं वाटलं अजूनही जरा चांगली दिसेल, कारण आपलं माणूस कसं आहे ते दिसलं पाहिजे. तिला आपली आभूषणं दिली आणि अशी सुंदर तिला दिसल्याच्या नंतर महाराज ती सोनभद्राच्या तिथे गेली. आणि सोनभद्राच्या तिथं गेल्याच्या नंतर तिनं सोनभद्राकडं तो हा सगळा गेल्याबरोबर पाहिलं तिनं, तर सोनभद्र इतका सुंदर होता. आणि ही जोहाली जी नोकरीन होती ना दासी, ही सुद्धा अतिशय सुंदर होती. त्या सोनभद्रानं जेव्हा पाहिलं त्याला वाटलं ही नर्मदाच आलेली आहे. हो, अगोदर कधी बातचीत नव्हती महाराज. जशी हिनं पाठवली तसं तुम्ही भागवतात पहा. रुक्मिणीला जेव्हा कळलं का माझं लग्न शिशुपाला बरोबर लागतंय, त्यावेळेला तिनं सुदेव नावाच्या ब्राह्मणाला चिठ्ठी देऊन कृष्णाकडे पाठवला होता. तोपर्यंत रुक्मिणीने कृष्णही पाहिला नव्हता आणि कृष्णाने रुक्मिणी पाहिली नव्हती. बस. आणि मग ही पाहत बसली त्या सोनभद्राकडं, सोनभद्र, आणि सोनभद्र सुद्धा त्या जोहालीकडं पाहत बसला. आणि त्याला असं वाटलं हीच नर्मदा आहे, आणि त्या दोघांचा तिथं प्रेम संबंध जोडला. ती जोहाली दासी तिकडंच राहिली, हीच नर्मदा आहे म्हणून. हो, इकडे नर्मदेने विचार केला, जोहाली गेली अजून काही नाही आली, किती दिवस झाले, एवढे दिवस कुठं निरोप असतो का? हो, एवढे दिवस निरोप असतं का? मग ही स्वतः पाहायला गेली नर्मदा, मैखल राजाची कन्या. तिथून सोनभद्राला पाहायला गेली, आणि सोनभद्राला जेव्हा पाहायला गेली गुरुजी, तर त्यावेळेला पाहिलं योगायोग असं झाला. असं होतं कधी कधी महाराज, जे घडायचं असतं ना ते घडतं. आता तुमच्या आमच्या जर पायाला जर एखादी जखम झालेली असली ना, आणि आपण जर रानात जर गेलो ना, नेमकी काडी कुठं लागणार? येरी टायमाला गेलं तर काडी कधी लागायची नाही, पण जखमची तर झाली तिथं काडी किती जपा, किती जपा. तुम्ही एखाद्याने आंब खायला दिलं, किती जपा, डाग नाही पडला पाहिजे. ते पुरावा सोडूनच जाते का यांनी खाल्लंय. ते फार विचित्र आहेत काही काही जाती. आणि त्यावेळेला योगायोग असा ती डायरेक्ट त्याच्यामध्ये महालात शिरली. तर त्यावेळेला हे जोहाली आणि हा सोमभद्र एकमेकाच्या प्रेम क्रीडा करत होते. ओ हो 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 हो. आणि मग इतका राग आला नर्मदेला, इतका राग आला, इतका राग आला, माझा निरोप घेऊन तुला पाठवली, तू त्याचीच झाली. ज्याच्याशी मला लग्न करायचे त्याच्याशी तू अंगी काढलं, तू त्याला आपल्या अंकामध्ये घेतलं, बस. आणि तशीच ती माघारी फिरली, त्यांना बोलली नाही काही. नर्मदा नीट आहे का? हां, तशीच माघारी फिरली. आणि ज्यावेळेला सोनभद्रानं पाहिलं, अरे ही दारातून फिरलेली कोण? आणि मग त्यावेळेला जोहाली म्हणाली तीच नर्मदा आहे. मग तू कोण आहे? म्हणले मी तिची दासी आहे. तू मला सांगितलं नाही? म्हणले तू कधी विचारायला वावच दिला नाही तर सांगू कशी? आणि मग हा तिच्या पाठीमागं पळत आला, थांब नर्मदे, थांब थांब थांब. आणि ती माघारी नाही थांबली, आणि जे ताड 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 निघाली. आणि त्यावेळेला मात्र तिनं जे जोरात जोरात जे निघाली, त्यावेळेला तिने संकल्प केला, आता नाही, आता ज्याला मी मनानं वरलं होतं त्याच्याशी माझं लग्न नाही झालं, याच्या पुढं मी कधीही विवाह करणार नाही. नर्मदेने ठरवलं. आणि महाराज त्याच मेखल पर्वतावरून म्हणजे अमरकंटकवरून ती जी निघाली, कशी निघाली? ज्या दारात शिरली होती ना, नीट ऐका तुम्ही, तिथून निघाल्याच्या नंतर त्यांना पाहिल्यावर माघारी उलटी फिरली, उलटी फिरली. आजही विश्वाच्या पाठीवर सगळ्या नद्या सरळ वाहतात, नर्मदा उलटी वाहते. बाबा कशी वाहते? उलटी वाहते, उलटी वाहते. सगळ्या बंगालच्या खाडीला जाऊन मिळतात, फक्त ही एकच नदी आहे उलटी वाहते ना अरबी समुद्राला जाऊन मिळते महाराज.
का नाही मिळते. जिथून तुम्ही बोटीनं प्रवास केला तो अरबी समुद्र आहे तिथपर्यंत, आणि मग तिथून जे निघाली. आता बाई, तुमच्यातलं सांगतो म्हणजे लवकर कळेल. आता एखाद्या बाईचा मूड गेला असेल किंवा कोणी काही तिला बोललं असेल, घरात काही जरी झालं असेल, त्यावेळेला ती जरी रानात जरी निघाली तर रोजच्यासारखी पावलं टाकील का बाबा? आज जे तिची चाल त्यावेळची आहे ना, ती अमरकंटकवर निघाल्याच्या नंतर हे दगडीन कपारीन हे जे तोडत जी गेलेली आहे ना, ती तेवढ्या क्रोधानं गेलेली आहे, क्रोधानं. आणि तिचा क्रोध आजही तुम्हाला प्रदक्षिणा घालणाऱ्या लोकांना दिसतो. महाराज, ज्याचा क्रोध असतो ना तो गप नाही बसत, आणि म्हणून त्याचा तो क्रोध आणि तिचा तो राग आजही बाहेर पडतोय त्या खळखळाटांमध्ये आणि त्या धबधब्यांमध्ये. कितीतरी अशा मोठमोठ्या दगडांवरती आज जाऊन आदळते. आपल्या पाटाचं पाणी सरळ जाते परत समोर आडवे दगडी आहेत, पण त्यांच्यावर जाऊन ती आदळलेली आजही. आणि मग तिथून तिचे प्रवाह बाजूला होतात. ही नर्मदेची आजची अवस्था आहे, तिथली आजची अवस्था आहे. आणि अशी मग ती नर्मदा परत तिनं लग्नही केलेलं नाही, काही नाही. आणि मग त्यावेळेला भगवान शंकराने तिला सांगितलं होतं, माझी पुत्री म्हणून तू जन्माला आलेली आहेस ना, तू द्रवरूप झालेली आहेस ना, अंगाचं पाणी तुझ्या झालेलं आहेस ना, तुझा हा जो प्रवाह आहे ना, परंतु एक आहे, तुझी माझ्यावर केलेली श्रद्धा आणि माझ्यावर केलेली तू तप साधना ही वायला जाणार नाही, आणि मी तुला कधी सोडून जाणार नाही नर्मदे. आपल्या मुली स्वरूप असणाऱ्या नर्मदेला भगवान शंकरानं वचन दिलं. आणि म्हणून मी तुझ्या या क्रोधांमध्ये तू जेवढ्या दगडांवर जोरात आदळशील आहे का, त्या दगडांना तू फोडशील ना, त्याला कंकर म्हणतात. आणि त्या कंकरामधून दगडांमधून तुझ्या त्या प्रवाहामध्ये ज्यावेळेला ते घरगळत ते कंकर जातील, आणि मग त्याचे ज्यावेळेला ते गोल गोल गोटे होतील, त्याला लोक नर्मदेश्वर म्हणतील. आणि त्याच्यात मूर्ती स्थापना करायची गरज नाही आहे, मी स्वतः येऊन त्याच्यामध्ये वास्तव्य करील, आणि तोच नर्मदेश्वर म्हणून मी जगामध्ये प्रसिद्ध होईल. तुझ्या उदरातून मी बाहेर येईल. ही नर्मदेश्वराची आख्यायिका आहे. आजचा तो नर्मदेश्वराचा तो प्रसंग आहे. महाराज, अजूनही नर्मदेवर बोलायचं ठरलं, बाकीच्या गंगांवर बोलायचं ठरलं तरी आपल्याकडं नाही. आपलं 10:15 कीर्तन चालू झालं, 12:15 वाजलेत, अख्खं मॉडेल तयार झालं आपलं. यथाशक्ती यथाचं बोलण्याचा प्रयत्न केला. आज मी मनात ठरवलं होतं, मला मगाशी संभानी सांगितलं होतं, म्हणले भगुरे गुरुजी आहेत आज, म्हणून मी तुम्हाला सकाळी फोन केला होता. मी म्हणत होतो आज भगुरे गुरुजींच्या जास्तीत जास्त चाली ऐकेल, कारण असं मलाही ऐकायला मिळती नाही तो कधी कधी चाली. मागे निमगावला भेटलो, त्याच्यावर आज परत आपली भेट झाली, दुर्मिळ भेट. आणि योग आहे तुमचं, खऱ्याच अर्थानं सांगतो मी, कोणाची हो. त्यामुळं मर्यादा न सोडता गंगाच इकडून घेतली, नर्मदा असू द्या, गंगा असू द्या, गोदावरी असू द्या, गंगेची ही एकच स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वांचं एकच स्वरूप आहे. आपण फार बहुसंख्येनं जमलेला आणि एवढी शांतता दिली नाही तर मला वाटत नव्हतं आज लेकरं बाळं इकडं तिकडं थोडासा हे होईल गोंधळ काही, परंतु एकाहुनी बळी रे. आणि म्हणून या तिन्ही महापुरुषांना आमची ही तिन्ही जी यात्रा करून आलेले असतील, आमचे दशरथ बाबा असतील, मोहन बाबा असतील, रतन बाबा असतील, या तिघांनाही मी निश्चितपणानं आता म्हणू शकत नाही आपण, कारण आपल्यापेक्षा साधना त्यांची जास्त झाली. मला वाटतं 3 महिने 20 दिवस गेले का, किती गेले? 3 महिने 11 दिवस. 3 महिने 11 दिवस. याचं कारण आहे तुम्ही तिघही ठणठणीत त्याच्यामुळे जास्त चाललेत. हो, नाही जर हे 2-4 महिने अजून एखादा महिना बाकीच्यांना लागला असता. आता काय गेले त्यांचे फोन येतात ना, म्हणले महाराज तुम्ही अजून आले कसे नाही? म्हणले महाराज काय नाही, गेली पार कंबरडी गेली, पायी गेलं, सगळं गेलं, अजून महिना लागल. म्हणलं महिन्यानं अजून 1 लागू द्या, पण यथा सांग वारी करा. आणि पायी वारी तुम्ही केली, प्रदक्षिणा केली, याचा अर्थ असा आहे महाराज, गाडीने जे जातात थोडेसे लांबून जातात तिच्यातले सगळे, आणि प्रत्येक वेळेला पुरी आणि कुशावरती करिता स्नान, त्याचं वैकुंठी राहणं. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या प्रदक्षिणा असतील, या सगळ्या प्रदक्षिणा नामदेव महाराज शेवटच्या कडव्यात सांगतात. नाम म्हणे प्रदक्षिणा, प्रदक्षिणा नाम म्हणे प्रदक्षिणा, नाम म्हणे प्रदक्षिणा, प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा, प्रदक्षिणा
नाम म्हणे प्रदक्षिणाय प्रदक्षिणाय नाम म्हणे प्रदक्षिणाय त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही नाही त्यासे नाही नाही यमपुरी 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 त्यासे नाही 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 त्यासे नाही यमपुरी त्यासे नाही त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही त्यासी नाही यमपुरी त्यासे नाही नाही
कार्यक्रम संपला. विठोबा रखुमाई भजन होईल, माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. आणि तुम्ही तिघांनीही इथे आता नर्मदा मैयाची आरती घ्यायची. आता काय प्रकार नाही, संसारामध्ये राहायचे पण कमलपत्रासारखं राहायचे. पोरांचा संसार आहे, पोरांचा पोरांना द्यायचा त्यांच्यात. आणि मी तुम्हाला बसलेल्या प्रत्येक म्हाताऱ्याला जाताना विनंती करेल महाराज, सगळी घरातली माणसं तुम्हाला जीव लावणार, पोरगं लावणार, सून लावणार. तुम्ही जे आज लोक गाराणी देता ना, सून असेल पोरगा तर काही नाही. फक्त एकच सांगू का तुम्हाला, बिगर पैशाचं औषध आहे तेवढं सांभाळा. आणि जर कोणाचं गारहाणं आलं तर त्याला जबाबदार मी. फक्त तुमची तोंड सांभाळा. म्हाताऱ्यांनी जर तोंड सांभाळली ना का काहीच घरात होत नाही. मला तू 2 टाइम नाही 3 टाइम चहा माग, 2 टाइम जेवायला माग, नाश्ता माग, ती सून तुला आदरानं देईल. पण हिने असं केलं, हिने तसं केलं. हा बैल पाणी पाजायला नाही, कांदा काढायला नाही, सोंगायला माणसं पाहायची. अरे त्याचा आहे त्याला करू दे, तू मोकळा झालाय ना आता. ठाईचं बाई सोनी ते देतं सोडून बाकीचं बसत ते उपनीत. आणि म्हणून अशातला प्रकार नाही. असो, अशाच वाऱ्या, अशाच प्रदक्षिणा बाकीच्यांच्याही जीवनामध्ये घडाव्यात आणि ते परमेश्वराची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये घडो, एवढीच एक या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या तुकोबारायांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो, गंगा मैयाच्या समर्पित करतो. एकदा मोठ्यानं टाळी वाजवायची. रखुमाई, रखुमा,